त्याच्यात आपण मँगोचे गुलाबजाम म्हणजे आंब्याचे गुलाबजाम कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी आधी टोप घेतले आपण, त्यात टाकले 1 वाटी साखर, तसंच आपण 1 वाटी टाकणार पाणी, थोडंसं टाकायचं, कमी घेतले ना. इथे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आपण. आता याचं पाक करून घेऊया. आपण थोडंसं व्हायला पाहिजे. कलर बदलला ना पा. हो, पाकाची साखर वेगळी चिपचिपीत पाहिजे आपल्याला. वेलची टाकूया, 2 वेलची आहे. त्याला तार नाही भरण्याची, असं थोडं चिपचिपीतच झालं. झाला. इथेच आपला पाक तयार झाला. याला आपण गॅस बंद करून साईडला घेऊया. इथे आपण कढई तापत ठेवले, त्यात घेतले आपण आंब्याचा पाऊण वाटी. इथे आपण घेतले पाऊण वाटी आंब्याचा गर, बघू शकता. त्यात आपण काय करणार ते बघूया आता. इतकंच पाणी घेतलं, 2 चमचे होईल. थोडंसं गरम झालं ना की रवा टाकायचं त्यात. मिल्क पावडर 2 चमचे. आपण रवा टाकूया थोडं थोडं करून. नाही मग तिरकी होईल कढई. हे टाईट होतं कारण ते आंब्याचंच आहे ना, जास्त करून पाणी थोडं घेतलं ना आपण, टाईट होतं.
हे ना कडक झालं. आता आपण गॅस बंद करूया आणि 2 मिनटं असं ठेवूया. आता आपण काढून घेऊया. हे बघा 2-3 मिनटं वाफ ठेवलं होतं ना तसंच. ते आता काढून घेतलेलं आहे. तर आपण हाताला तूप लावून त्याचे गुलाबजाम बनवून घेऊया. म्हणजे गुलाबजामचा आकार देऊन घेऊ. गरम आहे ना, पहिले मळायचे त्यासाठी. चांगलं मळून घ्यायचं. गरम आहे जरा थंड होते. जरा खूपच गरम आहे, जास्त पण नाही करायचं पण खूप गरम आहे. खूप मळायला लागतं. आपण हे जास्त हे नाही घेतलं पाणी, गरज घेतलं होतं. आंब्याचा वास छान सुटले. सध्या आंब्याचाच सीझन आहे ना, त्यामुळे आंब्याच्याच रेसिपी जास्त असतात. भरपूर मळायला लागते. सरकते ना कपड्यांची प्लेट सरकते. चांगला डो करून घ्यायचा. आता आपण ह्याचे आकार गुलाबजामच्या आकाराचे करून घ्यायचेत. ती गोल गरगरीत करायचे आहेत आपल्याला. असे करून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया. गरम गरम असतानाच करून घ्यायला लागतं. इथे तर आपले गुलाबजाम झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता इथे आपण तेल तापत ठेवलंय. ते आपण जास्त गरम नाही केलंय. त्यात आपण ते आता फ्राय करून घेऊया. काढून घेऊ आपण. आधीचे पण आपण काढून घेतलेले आहेत. पाकात टाकून घेऊया. ह्यात आपल्याला टाकायचे आहेत पाकात. ते आता पाकात टाकलेले आहेत. तर राहून दे, पाकात चांगले फुगायला होते.
आता ह्यांना थोडा वेळ पाकात राहू द्या, मग मी तुम्हाला दाखवते. इथे आपले गुलाबजाम झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असे फुललेले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडतील घरच्या घरी असे आंब्याचे गुलाबजाम. थँक्यू.